नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कॉर्नरमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत। मंडळी, श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवाच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा काळ। श्रावणातील प्रत्येक सोमवार शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असतो। या दिवशी अनेक जण उपवास करतात, महादेवाची पूजा करतात आणि श्रद्धेने शिवामुठ अर्पण करतात। आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कोणती शिवामुठ अर्पण करावी, ती महादेवाला कशी वाहावी, पूजा कशी करावी, उपवासाचे कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या पद्धतीने पूजा केल्यास भक्तिभाव अधिक सुंदररित्या व्यक्त करता येईल। श्रावणाचा दुसरा सोमवार आणि शिवामुठ 2026 मध्ये श्रावणाचा दुसरा सोमवार ऑगस्ट 24 रोजी आहे। महाराष्ट्रातील प्रचलित शिवामुठ परंपरेनुसार दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ महादेवाला अर्पण केले जातात। सामान्यतः शिवामुठीचा प्रचलित क्रम असा सांगितला जातो: पहिला सोमवार तांदूळ, दुसरा सोमवार पांढरे तीळ, तिसरा सोमवार मूग, चौथा सोमवार जवस आणि पाचवा सोमवार असल्यास सातू। मात्र वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये आणि प्रदेशांमध्ये या परंपरेत थोडा फरक आढळू शकतो। त्यामुळे आपल्या घरची परंपरा असल्यास ती श्रद्धेने पाळावी। दुसऱ्या सोमवारी शिवामुठ कशी तयार करावी? शिवामुठीसाठी स्वच्छ पांढरे तीळ घ्यावेत। ते स्वच्छ करून एका छोट्या वाटीत किंवा ताटलीत ठेवावेत। शिवामुठ म्हणजे मोठ्या प्रमाणात धान्य अर्पण करणे नव्हे। श्रद्धेनुसार हातात मावेल एवढी मुठ घेऊन ती भक्तिभावाने महादेवाला अर्पण केली जाते। पूजा विधी: सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। त्यानंतर देवघर स्वच्छ करून महादेवासमोर दिवा लावावा। सर्वप्रथम मनात भगवान शिवाचे स्मरण करून उपवासाचा संकल्प करावा। त्यानंतर शिवलिंगाला शक्य असल्यास स्वच्छ पाणी अर्पण करावे। आपल्या परंपरेनुसार अभिषेक करता येईल। यानंतर महादेवाला बेलपत्र आणि फुले अर्पण करावीत। बेलपत्र अर्पण करताना श्रद्धेने ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा। आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शिवामुठ अर्पण करणे। उजव्या हातात पांढरे तीळ घ्यावेत आणि शिवलिंगावर हळूहळू अर्पण करावेत। शिवामुठ वाहताना मन शांत ठेवून ओम नमः शिवाय म्हणावे। शिवामुठ वाहण्याची पद्धत आणि मंत्र यांतही कुटुंब परंपरेनुसार फरक आढळतो। यानंतर महादेवाची आरती करावी। शिवामुठीचे धार्मिक महत्त्व: शिवामुठ ही केवळ धान्याची मुठ नसून श्रद्धा, समर्पण आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानली जाते। महाराष्ट्रातील परंपरेत श्रावणातील सोमवारी धान्याची शिवामुठ महादेवाला अर्पण करण्याची प्रथा आहे। ही परंपरा अन्नधान्याची समृद्धी, कुटुंबाचे कल्याण आणि भक्तिभावाशी जोडली जाते। त्यामुळे शिवामुठ अर्पण करताना मनात अहंकार न ठेवता, महादेवा, माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहू दे आणि सर्वांना सुख, शांती लाभू दे, अशी प्रार्थना करावी। उपवासाचे नियम: श्रावण सोमवारचा उपवास प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धा, आरोग्य आणि घरच्या परंपरेनुसार करते। काही जण दिवसभर उपवास करतात, तर काही जण फलाहार किंवा एकभुक्त पद्धतीने व्रत करतात। उपवास करताना स्वतःला त्रास होईल इतका कठोर उपवास करण्याची आवश्यकता नाही। विशेषतः लहान मुले किंवा आरोग्याच्या कारणांमुळे उपवास न करणाऱ्या व्यक्तींनी जबरदस्ती उपवास करू नये। उपवासापेक्षा श्रद्धा, संयम आणि चांगले आचरण महत्त्वाचे आहे। या दिवशी शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा, शिवनामस्मरण करावे आणि मन, वाणी व कृतीने चांगले वागण्याचा प्रयत्न करावा। महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे? मंडळी, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठे विधी करणे आवश्यक आहे असे मानण्यापेक्षा मनापासून केलेली भक्ती महत्त्वाची आहे। सकाळी महादेवाचे स्मरण करा। ओम नमः शिवाय चा जप करा। शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्या। बेलपत्र आणि फुले अर्पण करा। शिवामुठ श्रद्धेने वाहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवसभर मनात सकारात्मक विचार ठेवा, कोणालाही जाणून बुजून दुखावू नका आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा मदत करा। एक महत्त्वाची गोष्ट: शिवामुठीच्या धान्याबाबत किंवा पूजेच्या पद्धतीबाबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आढळतात। त्यामुळे फक्त हीच पद्धत केली तरच पूजा पूर्ण होईल, असे म्हणण्यापेक्षा आपल्या घरातील परंपरा आणि श्रद्धेला महत्त्व देणे योग्य आहे। म्हणूनच दुसऱ्या श्रावण सोमवारी पांढऱ्या तिळाची शिवामुठ श्रद्धेने अर्पण करा आणि महादेवाला मनापासून प्रार्थना करा। हर हर महादेव।
मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि मराठी संस्कृतीशी संबंधित माहितीसाठी अस्सल मराठी कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव.